कुंभ राशी 6 ऑगस्टपासून ही एक बाई सुखी संसार मोडणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमची कुंभ रास असेल ना, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. 6 ऑगस्टचा दिवस कुंभ राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा पण तितकाच धोकादायक ठरणार आहे. तुम्हाला कधी असं वाटलं का की सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक घरात भांडण सुरू होतं, चांगलं चाललेलं काम अचानक बिघडतं, नवरा बायकोमध्ये, घरातल्या माणसांमध्ये कारणाशिवाय गैरसमज निर्माण होतात. जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर चुकूनही ही घडत नाही, यामागची कोणती ना कोणती भयंकर वाईट नजर ही तुमची. अगदी बरोबर ऐकलत हो, हसत्या खेळत्या आनंदी संसाराला एक विशिष्ट माणसाची वाईट नजर लागली आहे. आणि ही वाईट नजर एक व्यक्ती नाही, तर ही व्यक्ती तुमच्या जवळच्या, अत्यंत जवळच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली आहे. आता विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 6 ऑगस्ट रोजी ग्रहांची अशी कोणती चाल बदलणार आहे ज्यामुळे हा योग तुमच्या संसारावर नजर टाकणारा तो गुप्त शत्रू नक्की कोण आहे, त्याचे मुख्य लक्षण कोणते आहे, आजच्या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, या वाईट नजरेपासून तुमच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी 3 अत्यंत अचूक आणि प्रभावी तोडगे नक्की पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जर आज तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या हातातील आनंद निघून जायला वेळ लागणार नाही. चला तर मग सुरू करूया. 6 ऑगस्ट ग्रहांच्या हालचाल आणि मोठा फेरबदल. आता आपण वळूया आजच्या सर्वात मोठ्या महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे हे 6 ऑगस्ट रोजी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा दिवस अतिशय विचित्र आणि अत्यंत संवेदनशील मानला जातो. कुंभ राशींचा स्वामी हा कोण आहे? हा कुंभ राशींचा स्वामी न्यायदेवता शनिदेव आहे. आणि या 6 ऑगस्ट रोजी आकाशात ग्रहांची अशी योग्य वेळ पण चिंताजनक युक्ती बनत आहे, जो योग थेट कुंभ राशींच्या लोकांच्या व्यक्तींच्या आयुष्यावर घाला घालू शकतो. या दिवशी राहू, मंगळ आणि चंद्र या 3 ग्रहांची वक्री दृष्टी तयार होते. या कुंभ राशींच्या चतुर्थ म्हणजेच कौटुंबिक म्हणजेच वैवाहिक जीवनात थेट दृष्टी पडते. यामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मानला जातो आणि ही ग्रहांची ही चाल तुमच्या घरातील सकारात्मकतेला कमकुवत बनवते आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मकतेचा ताकद देते. आता हे थेट समजून घ्या. नवरा बायकोमध्ये प्रेमाने ऐवजी संशय, गैरसमजाने एकमेकांबद्दल नकारात्मक विचार निर्माण होऊ शकतात. कालपर्यंत जी माणसं एकमेकांशी बाहेर राहू शकत नव्हती, तीच माणसे आज एकमेकांसमोर यायला तयार नसतात. मंडळी, हे सगळं आपोआप घडत नाही. जेव्हा तुमच्या कुंडलीत हे 2 स्थान कमजोर होतात, तेव्हा बाहेरच्या माणसाची वाईट नजर तुमच्या घरावर अगदी सहज काम करायला लागते. ते लोक तुमच्या प्रगतीवर जळत होते. अशा लोकांना 6 ऑगस्टच्या या ग्रहामुळे एक प्रकारचं बळ मिळत जातं. याची ती एक वाईट नजर नक्की कशी काम करते, म्हणजे नक्की काय करत असते, ते एक नजर लागणार आहे. दुसरं कारण नसून समोरच्या व्यक्तीच्या मनातून निघालेला अतिशय तीव्रपणा, मग ती ऊर्जा असते. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या घरात येते, तुमच्या आनंदी संसाराकडे पाहते, तुमच्या मुलांकडे किंवा तुमच्या पती पत्नींमध्ये जोडप्यांकडे पाहते आणि मनातल्या मनात विचार करते, याच्याकडे सगळं आनंद काय, याच्या घरात हसून खेळून का राहतात हे सगळेजण, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आणि विचारातून निघालेली ती काळी ऊर्जा तुमच्या वस्तूवर, तुमच्या घरावर, तुमच्या डोक्यावर ती ऊर्जा पडते. आणि नेमका हाच योग 6 ऑगस्टच्या ग्रहणामुळे कुंभ राशींच्या बाबतीत घडताना दिसतो. सावधान मंडळी, म्हणूनच मी तुम्हाला सांगते, 6 ऑगस्टच्या दिवशी कुंभ राशींच्या लोकांनो अतिशय सावध राहण्याची गरज आहे. कारण हा काळ असा आहे की जिथे तुमच्या स्वतःच्या माणसाच्या किंवा जवळच्या ओळखीच्या लोकांच्या नजरेत तुमच्या संसाराला गालबोट लागू शकतो. पण तो एक गुप्त शत्रू नक्की कोण आहे, तो तुमच्या घरात येतो. त्याला ओळखण्याची 3 मुख्य लक्षणं काय आहेत हे आपण पाहणार आहोत. पुढचा भाग अजिबात मिस करू नका, कारण त्यात मी त्या माणसाचा चेहरा आणि त्याची ओळख उघड करणार आहे. तर मित्रांनो, आता येतो आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा आणि धक्कादायक भाग म्हणजे तुम्ही विचार करत असाल की हसत्या खेळत्या संसाराला नजर लागणारा तो माणूस नक्की कोण आहे. कुंभ राशींच्या मंडळींनो, कान उघडून ऐका. ती व्यक्ती अनोळखी किंवा दूरची व्यक्ती नाही, ज्याला तुमच्या दारात दररोज काय शिस्त, काय होतंय, तुमच्या खिशात किती पैसे आहेत, तुमच्या घरामध्ये काय चाललं आहे, तुमच्या पती पत्नीमध्ये किती प्रेम आहे आणि तुमच्या मुलांची प्रगती कशी सुरू आहे, याचीच हितभूत माहिती असते. हो, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात अत्यंत जवळची आहे. तुमच्या घरात तिचे सतत येणं जाणं देखील आहे. तुमच्यासोबत हसून बोलणारी, तुमच्या ताटात जेवणारी, पण पाठीमागे तुमच्या सुखी संसाराच्या चिंधड्या उडवलेल्या बघणारी एक भयंकर व्यक्ती आहे. आता ज्योतिषशास्त्र
आणि वास्तुशास्त्रानुसार तुमच्या संसाराला नजर लावणाऱ्या एका माणसाच्या नक्की ओळखायचं कसं, तर मी तुमच्या या व्यक्तीचे 3 मुख्य लक्षण तुम्हाला सांगते, ते नीट ऐकून पहा. अशी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहे का? अति गोड बोलणारी पण तुलना न करणारी. ही व्यक्ती तुमच्या तोंडावर इतकी गोड बोलते की तुम्हाला वाटेल हिच्यासारखं आपलं दुसरं कोणीच नाही. अहो, तुमचा संसार किती छान आहे, तुमचा नवरा किती हट्ट पुरवतो, तुमची मुलं किती हुशार निघाली, असे शब्द ही व्यक्ती सतत वापरेल. पण लक्षात ठेवा, बोलताना तिचे डोळे आणि चेहरा ही बारीक असेल. तिच्या होठावर गोडवा असतो, पण मनात तीव्र इच्छा असते. ती बोलता बोलता स्वतःच्या आयुष्याची आणि तुमच्या आयुष्याची तुलना करते. संकटात खुश होणार आणि आनंदात गप्प बसणारा तथापि मित्र, नातेवाईक जेव्हा तुमच्यावर काही अडचण येते तेव्हा ही व्यक्ती सहानुभूती दाखवायला सगळ्यात आधी धावून येते. पण ज्या क्षणी तुम्ही एखादी नवीन वस्तू घेता, नवीन गाडी घेता किंवा घरात काही मोठे सण साजरा करता, त्या क्षणी या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक बदलतो. ती व्यक्ती तुमच्या आनंदाचं कौतुक उघड्या मनाने करते. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आजवर रस घेणारा माणूस अशी व्यक्तीची तुमच्या घरात येते आणि तिची नजर तुमच्या घरातील वस्तूंवर, कपड्यांवर आणि तुमच्या संवादांवर फिरते. तुम्ही एवढे पैसे कुठून आणले ना, आज काय विशेष बेत आहे, असे नको ते प्रश्न विचारून तुमच्या घरातील गुपित जाणून घेण्याचा प्रयत्नही व्यक्ती करत असते. जर तुम्हाला अजूनही शंका असेल तर या माणसाला ओळखायचा सर्वात मोठा आणि अचूक पुरावा मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा ही विशिष्ट व्यक्ती तुमच्या घरातून पाऊल बाहेर टाकते किंवा तुम्ही या व्यक्तीला भेटून आपल्या घरी परत येता, त्यानंतर लगेच तुमच्या घरात काय घडतं? अचानक घरातील सदस्याचे डोके भयंकर दुखायला लागते. पती पत्नीमध्ये अगदी शिल्लक कारणांवरून भयंकर भांडण होत असतं. घरातील एखादी काचेची किंवा महत्त्वाची वस्तू हातातून निसटू शकते. तेव्हा घरातील लहानकरांना जर म्हणतात, त्या माणसाच्या मनातल्या भयंकर वाईट नजरेच्या आणि काळ्या ऊर्जेची थेट पाऊलखून तुमच्या घरामध्ये आहे, तुमच्या घरात राहून ही जाते. म्हणून मी तुम्हाला सतर्क करते. 6 ऑगस्ट या संवेदनशील काळात एक माणसापासून सावध राहा. तुमच्या घरातील कोणतीही गुप्त गोष्ट, आर्थिक व्यवहार, आनंदाची बातमी अशा व्यक्तीसमोर उघड करू नका. पण आता घाबरण्याची गरज नाही. जर या माणसाची नजर तुमच्या संसारावर लागली असेल तर काळी नजर फक्त 6 ऑगस्टच्या दिवशी मुळापासून कशी उपटून फेकायची ती तुम्हाला संसाराभोवती संरक्षण कवच कसे निर्माण करायचे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागात जिथे मी तुम्हाला देणार आहे अत्यंत प्रभावी उपाय. कुंभ राशींच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या एक माणसाची ओळख तर आता तुम्हाला पटलीच असेल. पण आता मनात एक प्रश्न येतो, जर आता हा माणसाचा भयंकर नजरेपासून आमच्या हसत्या खेळत्या घराचा किंवा हसत्या खेळत्या संसाराचा बचाव कसा करायचा? तर एका आपल्या सनातन धर्मात ज्योतिषशास्त्र प्रत्येक वाईट व्यक्तीवर, वाईट शक्तीवर विजय मिळवण्याचे मार्ग दिले आहेत. वाईट नजर किती भयंकर असली तरी देवाची आणि अचूक उपायाची शक्तीपुढे ती एकही सेकंद टिकू शकत नाही. या दिवशी किंवा त्या रात्री तुम्हाला हे 3 अत्यंत सोपे पण प्रभावी तोडगे करायचे आहेत. हे तोडगे तुमच्या संसाराभोवती एक असं संरक्षण कवच निर्माण करतील जे कोणतीही वाईट नजर येऊन ती करू शकत नाही. पहा, पहिला आणि सगळ्यात शक्तिशाली तोडगा म्हणजे तुम्हाला 6 ऑगस्टच्या सकाळी 7 ते 8च्या दरम्यान करायचा आहे. तुमच्या उजव्या मुठीमध्ये थोडी मोठे मीठ, खडे मीठ, 1 चमचा राई, काळी मिरी आणि 2 सुक्या लाल मिरच्या देठ असलेले घ्या. हे तुमच्या घरातील सर्व सदस्यांच्या, विशेष पती पत्नींवरून, मुलांवरून एकत्र बसून त्यांच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळा, फिरवून घ्या. घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवा. फिरवताना मनातल्या मनात ओम शनेश्वराय नमः किंवा तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करा. यानंतर सर्व साहित्य घराच्या बाहेर नेऊन मातीच्या पाण्यात जाळून टाका किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्या. हे सामग्री जळताना दूर निघेल. त्याच्यासोबत त्या माणसाची संपूर्ण वाईट ऊर्जा आणि काळी नजर तुमच्या घरातून कायमची नष्ट होईल. मंडळी, हा उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी, तुमच्या घरावर पडलेली त्यांची नकारात्मक ऊर्जा उंबरठ्यावरून आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही. कुंभ राशीच्या लोकांनो, संकट किती मोठं असलं तरी सावधगिरी आणि भक्तीने त्यावर मात करता येते. 6 ऑगस्ट या दिवशी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कोणत्या घरातील आनंदाचे प्रदर्शन कोणालाच दाखवू नका. हे उपाय करा. शनिदेवावर आणि तुमच्या कुलदेवतेवर पूर्ण श्रद्धा ठेवा. तुमच्या संसाराला लागलेली कोणाचीही भयंकर वाईट नजर आजच निघून जाईल. हा उपाय केला तर तुमच्या घरात पुन्हा सुख शांतीचा वर्षाव येईल. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशींच्या मित्रांना नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कुंभ राशींचा अत्यंत महत्त्वाचा आणि लास्टच्या भागात आपण आलो आहोत. माझ्या प्रिय कुंभ राशींच्या मित्रांनो, 6 ऑगस्टचा हा काळ तुमच्यासाठी एक प्रेरणादायी परीक्षा आहे. पण लक्षात ठेवा, ज्याच्या पाठीशी शनिदेव आहेत ना, म्हणूनच
हनुमान जी आहेत त्यांच्या कोणीही वाईट करू शकत नाही. एक माणसाचा भयंकर नजरेला घाबरू नका. आज सांगितलेले तोडगे करा आणि सावध राहा आणि आनंदाने आपला संसार फुलवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.